फोटो पण घ्यायचा आपण घेतला आणि रात्रीचं पण काहीच नाही घेतलं ना. मानसी हाय ऋत्विज, आज कुठे चाललोय? काय घ्यायचंय? आवाज नाही येते. काय जोरात बोल. आज आम्ही ऋत्विजचं गिफ्ट घेणार आहे बर्थडेचं. काय झाला काय? उद्या नाही, टाइम आहे अजून बर्थडेला. 8 मार्चचा बर्थडे आहे आणि आज किती तारीख आहे माझी? 4 मार्च आहे. आणि आम्ही आज त्याचा बर्थडे गिफ्ट घेतोय. त्याला सायकल घ्यायची आहे, सो 2-3 ठिकाणी बघणार आहे. त्याला कपडे घ्यायचे, त्यामुळे आजचा पूर्ण दिवस दुपारनंतरचा जो की आम्ही स्पेंड करणार आहे याच्यावर तो तुमच्याशी शेअर करणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ दिस अमेझिंग ब्लॉग आणि स्टे ट्यून्ड. सो ऋत्विजची सायकल घेतली आहे. दाखव कुठे? कुठला कलर आहे? ब्लू कलर. आवडली तुला? मस्त आहे. आणि मानसीने अजूनही कोविड कंडिशन सोडलेलं नाहीयेत, अजूनही मास्क मध्ये. सो ऋत्विजची सायकल आम्ही घेतलेली आहे पनवेल वरून आणि आता आम्ही कपडे घ्यायला चाललोय. आणि जस्ट बिकॉज कपड्यांची चॉईस आमची पनवेलला नाही होत आहे, सो वी आर गोइंग फॉर अदर. कपडे घ्यायचेत ना नवीन बर्थडेला? कपडे नाही घ्यायचे. स्कूलला काय घालून जाणार मग? न्यू कपडे नाही घालून जाणार स्कूलला बर्थडेला. बर्थडेला काय वाटणार स्कूल मध्ये? बर्थडेला स्कूल मध्ये काय? पेन्सिल इरेझर. बर्थडेला स्कूल मध्ये यांच्याकडे अशी सिस्टम आहे की नो अदर थिंग्स, ओनली स्टेशनरी. तुला काय पाहिजे द्यायला बर्थडे साठी सांग? बावलट. आयफोन वाटायचा सगळ्यांना. काय वाटायचं? मला रिटर्न गिफ्ट करा आयफोन. ऋत्विज मला करशील? कोणता देशील मला? मला कोणता देशील आयफोन? 3 कॅमेऱ्यांचा. मला 15 प्रो मॅक्स देशील का? मम्माला घेतलास का अजून 3 कॅमेऱ्याचा आयफोन? तुला 4 कॅमेरा. सो ऋत्विजच्या रिटर्न गिफ्टच्या कल्पना आमच्या बजेटच्या बाहेर आहेत. आणि मानसीला आज काशीचं सँडविच खायचं आहे. सँडविच पाणीपुरी. येस, तिला डोहाळे लागलेले आहेत सँडविच पाणीपुरीचे. आणि जस्ट बिकॉज शी हॅज सम ब्युटिफुल ओल्ड मेमरीज. मास्क काढ. कॉलेज इकडे होतो ना. मास्क काढ आणि स्माइल दाखव. With all of those beautiful old memories, she want to have that again. Yes. With me. Function. जनसंवाद शिवसेनेचा. सो आता आपण पनवेलच्या आउटसाइडला चाललोय. MGMच्या जवळ पोहोचणार आहे. सो स्टे ट्यून्ड. त्यामुळे खूप दिवसातून आलोय ना ताई. खूपच दिवसातून. वर्षांमधून खूप वर्षांनी हा आमचा सुखाचा असा प्रवास आम्ही करतोय. आणि मानसीला खूप वर्षांनी टाइम मिळाला आमच्याबरोबर टाइम स्पेंड करायला. असं काही नाहीये, तुझ्यासाठी तर नेहमीच टाइम असतो. बघितलं, आज वर्षांनी माझ्या घरी आले. काल आली होती, ते ऋत्विजनी फोर्स केलं म्हणून आज राहिली. आणि मी फोर्स केला की आपण आज ऋत्विजला चल सायकल घ्यायला जाऊ. फोर्स केलं काय म्हणून ती आज पण थांबली. नाही तर अदरवाईज शी वॉज अबाउट टू लिव्ह यस्टरडे. बिकॉज काही प्लॅन नव्हता ना. प्लॅन अशीच मी अनप्लॅननेच आले तुझ्याकडे. समोरच्याने थांब सांगितलं थांबला आवाज. मग मी तुझा मान राखला. काय राखला? राहिली मी. नाही तर चुकून राहिलीस तू. ऋत्विज पण मागे लागला. तू
भूक पण लागतीये आणि खूप तहान लागली. माझा घसा पूर्ण कोरडा पडला सिरियसली. म्हणजे खतरनाक लेवलची तहान लागली हॉटेल पहिले. आणि काहीतरी स्नॅक्स. ऋतूची सायकल मागे, ती सायकल टाकताना जी आमची गडबड झाली मी तुम्हाला सिरियस सांगू. आम्हाला असं वाटतं दुकानात टाकून घेतली असतं माणसी बरं झालं. हा त्याने नीट टाकली असती पण ठीक आहे. एवढ्या कठीण गेलंय ना हे सायकल टाकताना आतमध्ये. जास्त कठीण कशी लागली आमचं आम्हाला माहिती कारण मोठी पण आहे आणि इट वॉज डिफिकल्ट. हे किती डास आणि माशा. एक ही उसको दे दो. गाडी लावू नको, सायकल करू खालती चल वरती नको जायला. ऐकलं कायचं? काय गाडी लावू खालती आणि खालतीच थांबू सायकल चालवायला. तुझ्यात एनर्जी आहे पृथ्वी तेवढी? फुल एनर्जी. बस तुला डेटा ठेवणार आहे मला जरा ठेव ना. माझे वांदे कर चॅट बघू मला करायची आहे. नाही रे पृथ्वीचे खूप कपडे खरेदी करून झालेत आणि त्यात मी पण थोडासा डाव मारलाय. मानसीने काय मारलंय? मानसीने आयलायनर आणि लिप लायनर घेतलंय. मी आयलायनर, लिपस्टिक, चपला, कुर्ते मी माझे सगळे नाही घेतलं. मरून मला कट केला तो थोडा टाईट वाटत होता. आणि आता आम्ही ऋत्वीला शूज बघणार आहे ऑन दी वे जर दुकान उघडं मिळालं तर. नाहीतर वी आर डन फॉर द डे. जाताना काहीतरी खाऊन जाऊ कारण घरी बनवायची एनर्जी नो. त्यामुळे बघूया. आम्ही आता पाम बीच रोडला आहे बाय द वे. सो या इथे ऋतू इकडे बघ. शूज बघ त्याचे. ते शूज दाखव. खालती आहे ना बघा. ओ लाजतोय तो लाजतोय. सो फायनली नेहमीप्रमाणे आता चाललो घरी सायकल चालवायला. फायनली ऋत्वीचे शूज झालेले आहेत आणि आमचं आणि ऋत्वीच्या शूजचं आणि स्केचर्सचं आतापर्यंतचा हा दुसरा एक्सपिरियन्स आहे की आम्ही ऑलवेज शटर अर्धी खालती गेल्यावर गेलेलो आहे. लास्ट टाइम पण भरपूर पाऊस पडत होता. शिवराज धाबा कराड. भरपूर जास्त पाऊस पडत होता आणि अशा याच्यात आम्ही त्याला शूज घ्यायला गेलो. शटर खाली आम्ही एकदम लास्ट रिक्वेस्ट केली बघू दे एकदा बघू दे आणि तेव्हा आम्हाला त्यांनी बघायचा चान्स दिला होता. आणि आम्ही त्यांना सांगितलं आम्ही 5 मिनिटात सिलेक्ट करतो. 5 मिनिटं मॅक्झिमम 5 मिनिटं. आणि तसंच ऋत्वीने तेव्हा 5 मिनिटात सिलेक्ट केले होते. आणि आता पण आता किती 2 मिनिटात 3 मिनिटात सिलेक्ट केलं ना. आम्ही फक्त 2 शूज बघितले त्यातले एक सिलेक्ट करून टाकला ऋत्वीजनी. आणि आता पण सेम सिच्युएशन. हाफ शटर खाली आणि अगदी त्याला एक 5 मिनिटच मागितली होती. म्हटलं त्याचा बर्थडे आहे प्लीज नाही बोलू नका कारण परत इथे यायला मिळणार नाहीये. त्यामुळे आपण इथून का चाललोय? आपण सरळ पण जाऊ शकत होतो. तर त्यामुळे आम्ही लास्ट मोमेंटला फायनली शूज भेटले आणि त्याला लाईट वाले शूज हवे होते भरपूर दिवसापासून. हा ऋत्विज बॅक होम झालेलं आहे आमचं जेवण. आज जेवणात काय खाल्लंय? चायनीज नूडल्स. कारण ऋत्विजला भरपूर दिवसापासून नूडल्स खाव्याशा वाटतात. आतापर्यंत ही त्याची 3rd टाईम आहे. 3 दिवसात 3 दिवस यांनी नूडल्स खाल्लेले आहेत. परवा मी घरी बनवले होते. काल आम्ही हॉटेलला
येतानाच तसा एक अवतार असतो. माझे नेहमी केस वर असतात येताना, जाताना माझे केस मोकळे पण असतात, कधी पोनी असतो कधी काय असतं, पण येताना वरच असतं अवतार झाला. आणि माणसाचा पण अवतार झालाय. माय लिप्स नीड अन एक्स्ट्रीम टचअप. माझं लिपस्टिक बाय द वे गेलं मानसी नाही मिळालं. इथे आहे का? इथे चिकन पडलंय का काय माहिती कुठे पडलं. माझं छान असं लिपस्टिक आहे, त्यामुळे आम्ही आज नवीन लिपस्टिक घेतले. बाय द वे आम्ही अजून पण शॉपिंग केली खूप कपड्यांची. कारण आम्ही जिथे पहिले ऋत्विकचे कपडे घेतले आय थिंक ते पण मी ब्लॉगमध्ये नाहीच घेतले, पण आम्ही पहिले ज्या ठिकाणी वाशीमध्ये कपडे घेतले ते मला अजिबात एवढे आवडले नाही. 3-4 दुकानं बघितली पण मला जसे हवे तसं नाही मिळाले. इकडे थोडेसे कपडे घेतले, म्हणजे 1 शर्ट आणि 2 पॅन्ट वगैरे एवढंच घेतलं. आणि मी जरा कॅज्युअल असे साधारण त्या टाईपचेच कपडे घेणार होते त्याला, त्यामुळे झुडिओमधनं आम्ही परत कपडे घेतले. सो आम्ही तिथे परत शॉपिंग केली आणि ती शॉपिंग झाल्याच्या नंतर आम्ही जेवलो. आणि आफ्टर दॅट तुम्ही आत्ता बघताय ऑलमोस्ट आम्ही हाफ डिस्टन्स आलेलो आहे. मानसी ऋत्विज दोघं पण पेंडंटलेत. घरी गेलं झोपच होता, त्याला मी आडबडून जागा केलं की ऋत्विज तुला जाऊन सायकलची राईड करायची, डॅडूला दाखवायची. ताडकन जागा झाला आहे ना. तो वाटत कसला विचार करतोय? अगं तो वाट बघतोय की इकडे बोलशील ब्लॉग मध्ये. ऋत्विज कसला विचार करतोय? चालू वगैरे असं सायकलचा विचार करतोयस, डॅडूला दाखवायचं. हो सायकलचा विचार चाललाय साहेबांचा. एनिवेज आपण पोचल्यावर बोलूयात आणि ट्यून राहा. अजून डॅडूची रिॲक्शन बघायची आमच्या. सो इट्स गोइंग टू बी इंटरेस्टिंग. हे बघा बिल्डिंग खालती आल्यावर हा सायकल चालवायला स्टार्ट. आणि ही बघा आमची मनी. हा मनी. पृथ्वीची सायकल कशी आहे? मस्त आहे एकदम. कलर मस्त आहे. कलर मस्त आहे. ब्लू ऑरेंज. आणि शूज शूज पण चांगले आहेत. निऑन कलर आहे. हवायचे ना त्या दिवसासाठी. साहेब ऐकतात का? सो हिअर इज मानसी हेल्पिंग मी विथ द फ्लॅश लाईट. कारण आपली दोघंही पोरं झोपलेली आहेत आणि 2 पोरी जाग्या आहेत बिकॉज त्या रातकिडे आहेत. मी लिटरली नाही नको नाही झोप जाईल माझं, सगळे झोप जाईल. माणसे अजून बाहेर बसायला बाहेर न आली 11 वाजता. सो हा फ्लॅशलाईट वरचा व्हिडिओ अशासाठी तुम्हाला गुड नाईट बोलायला आणि बाय बोलायला, बिकॉज हा ब्लॉग आपण एंड करायचा राहिला होता. मी घरी आल्यावर सगळी शॉपिंग अख्खीला दाखवली. ही लव्ड इट एव्हरीथिंग. म्हणजे आधी ज्या काही 1-2 गोष्टी त्याला सांगितल्या मेजर त्या पण आवडल्या आणि कपडे पण आवडले. सो फायनली इट वॉज अ विन विन डे. कपडे नाही आवडले तर तू सारखा बोलत राहतो, हे नाही चांगलं आणलं, ते नाही चांगलं आणलं, ते नाही चांगलं, ते नाही चांगलं. आणि माझी ब्लॅक कॉफी माझी वाट बघते, मी बनवून ठेवली. ती मी पिणार आहे मस्तपैकी आणि झोपून जाणार आहे. आणि मानसीला पण झोपवणार आहे. झोप नाही येते आणि मानसीला झोप येत नाही, मला झोप येते. सी माय आईज. सो ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. भेटूया एक नवीन ब्लॉग सोबत लवकरच. टिल देन स्टे ट्यून्ड.